बामनडोंगरी गांव में जीवदानी कला एवं क्रीड़ा मंडल द्वारा 3 दिवसीय नाइट क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन शुक्रवार से इतवार के दौरान किया गया है। इस प्रतियोगिता का उद्घाटन वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, करनाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, श्री पारेख, कृष्णा पाटिल, रामदास नाइक, वैभव म्हात्रे, दिलीप पाटिल आदि गणमान्यों सहित मंडल के पदाधिकारी, सदस्य, क्रिकेट प्रेमी एवं खिलाड़ी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान माधव पाटिल ने मंडल की सराहना करते हुए खिलाड़ियों को शुभकामनाएं दी। कार्यक्रम खरोखर कौतुकास्पद आहे। त्याचं कारण मी कौतुक करतो की आम्ही स्पर्धा आयोजित करताना एक महिनाभर तयारी करून त्यासाठी बरेचसे परिश्रम घ्यावे लागतात आणि प्रकार लोकांच्या सामने फार मोठी अडचण असते। पण आम्हाला मात्र आणि करेनी या ठिकाणी गेल्या वर्षी सामने घेतले, यावर्षी घेतले। त्यांच्या या उपक्रमाला खरोखर स्टेजवर बोलवला की उद्घाटन म्हणून कौतुक करतो, मनापासून कौतुक करतो। कारण हे चांगलं काम जे करणं असतं ते फार महादिव्य असतात। ते करण्याचे धाडस चांगले असावं लागतं तरच होतं। हे सगळ्या दिव्यातून बाहेर जावं लागतं। केवळ पैसा आणून सगळ्या वस्तू होत नाही, तर ते करण्याचं धाडस या ठिकाणी त्याच्यात आहे असं मला वाटतं। वही राजेंद्र पाटिल ने खिलाड़ियों को संबोधित किया। सुरुवातीलाच माधव पाटलांच्या सामन्यावरून या सामन्याचं औपचारिकदृष्ट्या उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो। जाहीर करत असताना अमर म्हात्रे या तरुण होतकरू क्रीडापटूला मनापासून धन्यवाद देईन। एक चांगल्या प्रकारे या पंचक्रोशीतल्या क्रीडापटूंना एक चांगले व्यासपीठ आपण या निमित्तानं निर्माण करून दिलं आणि ग्रामीण भागातल्या क्रिकेट प्रेमींना नाईट मॅचचं पहिलं उद्घाटन, नाईट मॅच भरण्याचं काम आमच्या अष्टविनायक कला आणि क्रीडा मंडळामध्ये माधवराव पाटील केलं होतं आणि त्यापासूनच ही सगळी सुरुवात, त्यापासूनच ही सगळी प्रेरणा या मंडळाने घेतली आहे। मला खात्री आहे, मला विश्वास आहे त्या 3 दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये सर्व क्रीडाप्रेमींनी क्रिकेटचा खेळाचा मनोरंजक आनंद लुटावा आणि क्रिकेट या खेळामध्ये हार जीत होत असते, एक जिंकणार एक हरणार, परंतु आपली खिलाडू वृत्तीनं या मैदानावर चांगल्या प्रकारे खेळून कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटच्या खेळाला ताळीमा न बसता एक चांगला आदर्श क्रिकेट आपण इथे खेळूया अशी सदिच्छा व्यक्त करतो।